नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता 10वी बोर्ड परीक्षा 2026 च्या अनुषंगाने महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूयात की हिंदीचा पेपर लिहिताना आपण नेमक्या कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत, कारण बऱ्याचशा चुका विद्यार्थी करतात आणि त्या चुका केल्यामुळे आपल्याला मार्क कमी पडत राहतात। तर हिंदी सारख्या या विषयामध्ये आपण नेमक्या कुठल्या चुका टाळल्या पाहिजे, काय केलं पाहिजे, पेपर कसा लिहिला पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची। तर चर्चा पुढे नेण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला जाऊयात पुढे। बघा, काही मुद्दे मी लिहिलेले आहेत। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, एवढं सगळं सांगण्याच्या अगोदर मला एक तुम्हाला सांगायचंय की हिंदीमध्ये पूर्ण विराम देत असताना, हिंदीचा पेपर लिहित असताना निबंध लिहितो, त्याचबरोबर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपण लिहित असतो त्यावेळेस आपल्याला एकच मिनिट, त्यावेळेस आपण जेव्हा पूर्णविराम देतो, पूर्णविराम आपण मराठीच्या पेपरमध्ये कसं, मराठी असेल इंग्लिश असेल या सगळ्यांमध्ये आपण अशा प्रकारे पूर्णविराम देतो, पण हिंदीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे असा तुम्हाला पूर्णविराम द्यावा लागतो, हे लक्षात घ्या। बरीचशी मुलं अशा प्रकारे देतात, त्यामुळे आपले मार्क तिथं जाण्याची शक्यता आहे शुद्ध लेखनामध्ये। म्हणजे तुमचा पत्र लेखन असेल, निबंध लेखन असेल किंवा तुम्ही जे सोमत लिहिता यासारख्या प्रश्नांमध्ये इथे आपले मार्क जाऊ शकतात। ओके, त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, भाषा विषय कुठला असू दे त्याच्यामध्ये शक्यतो शुद्ध लेखनाच्या चुका टाळायच्या आहेत। ओके, तर शुद्ध लेखनाच्या चुका जास्तीत जास्त आपल्या हिंदीमध्ये होतात, मेरे को ऐसा लगा, आणि बरेचसे मराठी शब्द आतमध्ये जातात आपल्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचे। जे विद्यार्थी मराठी माध्यमामध्ये आहेत त्यांचं हिंदी लिहित असताना जरा गडबड होते आणि बऱ्याचदा ते मराठी शब्द घुसडतात हिंदीच्या निबंधामध्ये किंवा बऱ्याच वेळेस। त्यामुळे तिथं काळजी घ्यायची की एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना, निबंध लिहित असताना, पत्र लिहित असताना तुमची भाषा नेमकी कशी आहे, तुम्ही वाक्य रचना नेमकी कशी करतात याकडे व्यवस्थित लक्ष द्या। एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, निबंध असेल, पत्र असेल, तुम्ही किती मोठं लिहिताय दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, तुम्ही ते कसं लिहिताय, त्याच्यामध्ये मुद्दे तुम्ही कशा प्रकारे मांडलेले आहेत, त्याच्यातल्या शुद्ध लेखनाच्या चुका तुम्ही किती टाळलेल्या आहेत, किती शुद्ध लिहिलेलं आहे सगळे गोष्ट, व्याकरणाच्या चुका तुमच्या किती तुम्ही टाळलेल्या आहेत, हे सगळं खूप महत्वाचं आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्यायचंय, पेपर लिहिताना खूप जास्त लिहिण्यापेक्षा मोजकं लिहा, परंतु व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, पूर्णविराम चुकीचा देऊ नका, हे मी म्हटले मगाशी। घाईमध्ये मित्रांनो पेपर लिहायचा अजिबात प्रयत्न करू नका, कुठल्याही प्रकारची घाई नका करू, आरामात व्यवस्थित हळूहळू आणि व्यवस्थित लिहायचा। घाई केव्हा होते सांगतो तुम्हाला, पहिला जो आपला प्रश्न असतो तो उतारे असतात, त्याच्यामध्ये अपठित गद्य असतं आणि अपठित आणि पठित गद्य। तर याच्यामध्ये काय होतं माहितीये का, त्या गद्यावरचा ज्यावेळेस आपण उतार्यावरचा ज्यावेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहित असतो, ते लिहित असताना काही प्रश्न असतात, त्याच्यातलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, दुसऱ्याचं नाही मिळालं, तिसऱ्याचं लिहिलं, दुसऱ्याचं मिळालं नाही म्हणून पुन्हा एकदा उतारा वाचला, नाही मिळालं पुन्हा एकदा, तिसऱ्यांदा वाचला, चौथ्यांदा वाचला, 4-5 वेळा आपण तो पॅसेज वाचत बसतो। तर ही चूक करू नका। पहिल्यांदा पॅसेज वाचून जर उत्तर नाही मिळालं तर दुसऱ्यांदा वाचा, पण तिसऱ्यांदा वाचण्याची तसदी घेऊ नका, सरळ पुढे जा। कारण काय होतं, तिसऱ्यांदा वाचतो, चौथ्यांदा वाचतो, मग दुसरा पॅसेज, मग तो पण 2-3 वेळा वाचतो, मग अपठित उतारा तो पण 2-3 वेळा वाचतो आणि त्याच्यामध्ये तुमचा वेळ इतका जातो की बाकीच्या प्रश्नांची उत्तरं लिहायला वेळ मिळत नाही आणि मग घाई होते। तर लक्षात घ्या, एक तुम्ही टाइम टेबल बनवा तुमच्या त्या 2 तासाचा, की बाबा मला पहिला प्रश्न जो आहे तो किती वेळात पूर्ण झाला पाहिजे, दुसरा प्रश्न किती वेळात पूर्ण झाला पाहिजे, तिसरा प्रश्न माझा किती वेळात पूर्ण झाला पाहिजे, ते एकदा टाइम लावा आणि ते टाइम लावून मित्रांनो तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा। उदाहरणार्थ, पहिल्या जर का तुम्ही प्रश्नाला जर अर्धा तास दिला असेल आणि 35-40 मिनिटं होतात तर तिथंच थांबणं गरजेचं आहे। अर्धा तास झाला की थांबा आणि प्रश्नाला जागा ठेवा उत्तराला, आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडून झाल्यानंतर मग तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला पुन्हा या। तर ही गोष्ट लक्षात घ्या। व्याकरणात चुका करू नका, हे तुम्हाला मगाशी सांगितलंय। त्याचबरोबर पत्र असेल, निबंध असेल, जाहिरात लेखन असेल, यांचे काही फॉर्मॅट असतात मित्रांनो। तर ते फॉर्मॅट जसं मराठीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसंच हिंदीच्या बाबतीमध्ये जितके काय तुमचे फॉर्मॅट आहेत, पत्र लेखनाचे असेल किंवा तुमच्या इतर तुमचं कथा लेखन असेल किंवा जाहिरात लेखन असेल, तर हे जे सगळे जे फॉर्मॅट आहे लेखन विभागाचे, विशेष करून आता याच्यातले सगळेच भाग लेखन विभागाचे आहेत तुम्हाला माहिती नाही, हा मराठीचा मुद्दा आहे, परंतु हिंदीचं पण जितकं काय तुमचा लेखन विभागाचे फॉर्मॅट्स आहेत ते फॉर्मॅट व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्या फॉर्मॅट प्रमाणेच तुम्ही लेखन विभाग करा, कारण त्या फॉर्मॅटला मार्क असतात, त्या फॉर्मॅट मधल्या प्रत्येक पॉइंटला मार्क असतात, त्याच्यामुळे ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा मुद्दा आहे, प्रश्न क्रमांक लिहा परंतु संपूर्ण प्रश्न लिहू नका। वेळ कुठं जातो, प्रश्नाचा क्रमांक लिहिण्यामध्ये आपला वेळ जातो,
प्रश्नाचा क्रमांक नाही तर संपूर्ण प्रश्न लिहिण्यात वेळ जातो की बाबा निम्नलिखित पठित गद्य पे आधारित प्रश्नों के उत्तर लिखिए असं पूर्ण लिहिता. मग पहिला प्रश्न लिहिता तो काय असेल तो आणि मग त्याचं उत्तर लिहिता असं लिहायचं नाही. फक्त प्रश्न क्रमांक बाबा पहिला असेल तुमच्या क्रमाने प्रश्न क्रमांक 1 त्याच्यातला अ असेल आणि अ मधला पहिला डायरेक्ट उत्तर लिहायला सुरू करा, विषय संपला. ओके. त्याच्यानंतर हा जाहिरात लेखन वगैरे तुम्हाला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे आकृत्या पेनाने वगैरे काढायचे आहेत आणि जे प्रश्न कृतीवर आधारित असतात, कृतींवर आधारित प्रश्न जे असतात ना तर त्याच्यामध्ये कृतीमध्ये जो बॉक्स असेल तर ते बॉक्स जसे जसे काढायचे आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. कृतीमध्ये जे बॉक्स आहेत ते बॉक्स जसे तसे काढायचे आहेत. नुसती डायरेक्ट उत्तरं नाही लिहायची, तर ते बॉक्स वगैरे सगळे व्यवस्थित आपण काढले गेले पाहिजेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण या हिंदी विषयावरती चर्चा केलेली आहे. आता पुढे जाण्याच्या अगोदर थांबण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. हिंदी विषय असेल आणि इतर सगळे विषय आहेत आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं हिंदी या विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करा. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका हिंदीच्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला हिंदी विषयासोबत इतर सगळ्या विषयांच्या जर प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील फ्रीमध्ये तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकता एकदम फ्रीमध्ये. त्याचबरोबर मी नोट्सची सुद्धा लिंक दिली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हिंदी आणि इतर सगळ्या विषयांच्या नोट्स डाउनलोड करू शकताय. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या सगळ्या नोट्स वगैरे त्या नक्की डाउनलोड करा. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.